शांती। आज आहे 23/3/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, जसे बाबा आणि दादा दोघेही निरहंकारी आहेत, निष्काम सेवा करतात, स्वतः करिता कोणतीही आशा ठेवत नाहीत, अशा प्रकारे तुम्ही मुले देखील बाप समान बना। प्रश्न आहे, गरीब निवाज बाबा गरीब मुलांचे नशीब कोणत्या आधारावर उच्च बनवितात? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मुलांनो घरी राहत असताना सर्व काही सांभाळत असताना सदैव बुद्धीने असे समजा की हे सर्व काही बाबांचे आहे। ट्रस्टी होऊन राहा तर नशीब खूप उच्च बनेल। यामध्ये खूप सच्चाई पाहिजे। पूर्ण निश्चय असेल तर जसे काही यज्ञामधून पालना होत राहील। घरामध्ये ट्रस्टी होऊन शिवबाबांच्या भंडाऱ्यामधून खात आहेत। बाबांना सर्व काही खरे सांगावे लागेल। ओम शांती। भक्ती मार्गातील सत्संगापेक्षा हा ज्ञान मार्गातील सत्संग विचित्र आहे। तुम्हाला भक्तीचा अनुभव तर आहेच। तुम्ही जाणता अनेक साधू संत भक्ती मार्गातील शास्त्रे इत्यादी ऐकवतात। इथे तर त्याही पेक्षा एकदमच वेगळे आहे। इथे तुम्ही कोणासमोर बसले आहात? डबल बाबा आणि मम्मा। तिथे तर असे नाहीये। तुम्ही जाणता येथे बेहदचे बाबा सुद्धा आहेत, मम्मा सुद्धा आहे, छोटी मम्मा सुद्धा आहे। इतके सारे संबंध होतात। तिथे तर असा कुठलाही संबंध नाही ना। तिथे कोणी अनुयायी आहेत। तो तर आहे निवृत्ती मार्ग। त्यांचा धर्मच वेगळा आहे, तुमचा धर्मच वेगळा आहे। रात्रंदिवसाचा फरक आहे। तुम्ही हे देखील जाणता, लौकिक पित्याकडून अल्पकालीन क्षणभंगूर सुख एका जन्मासाठी मिळेल, मग नवीन पिता नवीन गोष्ट। इथे तर लौकिक सुद्धा आहेत, पारलौकिक सुद्धा आहेत आणि मग अलौकिक सुद्धा आहेत। लौकिक पित्याकडून देखील वारसा मिळतो आणि पारलौकिक कडून सुद्धा वारसा मिळतो। बाकी हे अलौकिक बाबा आहेत वंडरफुल, यांच्याकडून अर्थात ब्रह्मा बाबांकडून कुठला वारसा मिळत नाही। हां, यांच्याद्वारे शिवबाबा वारसा देतात, म्हणून त्या पारलौकिक बाबांची खूप आठवण करतात, लौकिक पित्याची सुद्धा आठवण करतात। बाकी या अलौकिक ब्रह्मा बाबांची कोणी आठवण करत नाही। तुम्ही जाणता, हे आहेत प्रजापिता। हे कोणा एकाचे पिता नाहीत। प्रजापिता आहेत ग्रेट ग्रेट ग्रँडफादर। शिवबाबांना ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणत नाही। लौकिक नात्यामध्ये लौकिक पिता आणि आजोबा असतात। हे आहेत अर्थात ब्रह्मा बाबा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर, परंतु असे ग्रेट ग्रेट ग्रँडफादर ना लौकिक पित्याला म्हणणार ना पारलौकिक पित्याला म्हणणार। आणि अशा ग्रेट ग्रेट ग्रँडफादरकडून मग वारसा मिळत नाही। या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगत आहेत। भक्ती मार्गाची तर गोष्टच वेगळी आहे। ड्रामामध्ये तो देखील पार्ट आहे जो चालत राहणार। बाबा सांगतात, तुम्ही 84 लाख नाही तर 84 जन्म कसे घेतले आहे? बाबा येऊन आता संपूर्ण दुनिया आणि आम्हाला रायटियस अर्थात नीतिमान बनवितात। या समयी कोणीही धर्मात्मा बनत नाही। पुण्य आत्म्यांची दुनियाच दुसरी आहे। जिथे पाप आत्मे राहतात तिथे पुण्य आत्मे राहत नाहीत। इथे अर्थात कलियुगामध्ये पाप आत्म्यांनाच दान पुण्य करतात। पुण्य आत्म्यांच्या दुनियेमध्ये अर्थात सतयुगामध्ये दान पुण्य इत्यादी करण्याची आवश्यकताच राहत नाही। तिथे हे ज्ञानच नसते की आपण संगमावर 21 जन्मांचा वारसा घेतला आहे। नाही, हे ज्ञान इथे बेहदच्या बाबांकडून तुम्हालाच मिळते, ज्याद्वारे तुम्हाला 21 जन्मांसाठी सदैव सुख, आरोग्य, संपत्ती सर्व काही मिळते। तिथे तुमचे आयुष्य मोठे असते। नावच आहे अमरपुरी। असे म्हणतात, शंकराने पार्वतीला कथा सांगितली। सूक्ष्म वतनमध्ये तर या गोष्टी असत नाहीत। तसे पण अमरकथा एकाला थोडीच ऐकवली जाते। या आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी, ज्यावर अजूनपर्यंत टिकून आहेत। सर्वात मोठा घोटाळा आहे ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे। ही तर बदनामी करतात। बेहदचे बाबा
जे तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात त्यांच्यासाठी म्हणतात सर्वव्यापी आहेत. दगड धोंड्यामध्ये कणाकणामध्ये आहेत. स्वतःपेक्षाही जास्त ग्लानी अर्थात निंदा केली आहे. मी तुमची किती निष्काम सेवा करतो. मला कुठलाही लोभ नाही आहे की पहिला नंबरवाला बनावे. नाही, दुसऱ्यांना बनविण्याची इच्छा असते. यालाच म्हटले जाते निष्काम सेवा. तुम्हा मुलांना नमस्ते करतात. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा किती निराकार निरहंकारी आहेत. कुठलाही अहंकार नाही. कपडे इत्यादी सुद्धा तेच आहेत. काहीही बदललेले नाही. नाहीतर ते लोक अर्थात भक्तीवाले पूर्ण पेहरावच बदलून टाकतात. यांचा पेहराव तोच साधारण आहे. ऑफिसर लोकांचा सुद्धा ड्रेस कोड बदलतात. यांचा तर तोच साधारण पेहराव आहे. काहीच फरक नाही. बाबा सुद्धा म्हणतात मी साधारण तन घेतो. ते देखील कोणते? जो स्वतः आपल्या जन्मांना जाणत नाही की मी किती पुनर्जन्म घेतो. ते तर 84 लाख म्हणतात. सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. याने फायदा तर काहीच नाही. भय निर्माण करतात. असे काम कराल तर गाढव, कुत्रा इत्यादी बनाल. गायीचे शेपूट पकडल्याने वाचाल. आता गाय कुठून आली? स्वर्गामध्ये गायी वेगळ्याच असतात. तिथल्या गायी एकदम फर्स्ट क्लास असतात. जसे तुम्ही 100% संपूर्ण, तर गायीसुद्धा अशाच फर्स्ट क्लास असतात. श्रीकृष्ण काही गायींना चरायला घेऊन जात नाही. त्यांना काय गरज पडली आहे? हे तर तिथले सौंदर्य दाखवतात. बाकी असे काही नाही की श्रीकृष्णाने गायी पाळल्या आहेत. श्रीकृष्णाला गवळी बनवले आहे. कुठे सर्वगुण संपन्न सतयुगाचा पहिला राजकुमार आणि कुठे गवळी? काहीही समजत नाहीत. कारण देवता धर्म तर आता राहिला नाही. हा एकच धर्म आहे जो प्रायः लोप होतो. या गोष्टी कुठल्याही शास्त्रांमध्ये नाहीत. बाबा म्हणतात हे ज्ञान मी तुम्हा मुलांना देतो विश्वाचा मालक बनविण्यासाठी. मालक बनलात की मग या ज्ञानाची आवश्यकता नाही. ज्ञान नेहमी अज्ञानी असलेल्यांना दिले जाते. गायन आहे ज्ञान सूर्य प्रगटा, अज्ञान अंधेर विनाश. आता मुले जाणतात संपूर्ण दुनिया अंधारामध्ये आहे. किती भरपूर सत्संग आहेत. हा काही भक्ती मार्ग नाहीये. हा आहे सद्गती मार्ग. एक बाबाच सद्गती करतात. तुम्ही भक्ती मार्गामध्ये बोलावले आहे की तुम्ही याल तर आम्ही तुमचेच बनणार. तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही. कारण तुम्हीच ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, पवित्रतेचा सागर, संपत्तीचा सागर आहात. बाबा संपत्तीसुद्धा देतात ना. किती मालामाल करून टाकतात. तुम्ही जाणता आम्ही शिवबाबांकडून 21 जन्मांसाठी झोळी भरण्यासाठी आलो आहोत. अर्थात नरापासून नारायण बनतो. भक्ती मार्गामध्ये कहाण्या तर खूप ऐकल्या. शिडी तर खालीच उतरत आलो. अर्थात अधोगतीच झाली. चढती कला कोणाचीही होऊ शकत नाही. कल्पाची आयुसुद्धा किती भली मोठी करून टाकली आहे. ड्रामाचा कालावधी लाखो वर्ष आहे असे म्हणतात. आता तुम्हाला माहीत झाले आहे कल्प आहेच मुळी 5000 वर्षांचे. जास्तीत जास्त आहे 84 जन्म आणि कमीत कमी आहे 1 जन्म. शेवटपर्यंत येत राहतात. निराकारी झाड आहे ना. मग नंबरवार येतात पार्ट बजावण्यासाठी. खरे तर आपण निराकारी झाडाचे आहोत. मग तिथून अर्थात शांतीधाममधून इथे येतो पार्ट बजावण्यासाठी. तिथे सर्वजण पवित्र असतात. परंतु सर्वांचा पार्ट वेगवेगळा आहे. हे लक्षात ठेवा. झाड देखील बुद्धीमध्ये ठेवा. सतयुगापासून कलियुग अंतापर्यंत हे बाबाच सांगतात. हे कोणी मनुष्य सांगत नाही. दादा अर्थात ब्रह्माबाबा नाही सांगत. एकच सद्गुरू आहेत जे सर्वांची सद्गती करतात. बाकी तर सर्व गुरु आहेत भक्ती मार्गवाले. किती कर्मकांड करतात. भक्ती मार्गाचा भपका किती आहे. ही मृगतृष्णा आहे. यामध्ये असे अडकून पडले आहे जो कोणी काढायला जातो तो स्वतःच अडकतो. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. काही नवीन गोष्ट नाहीये. तुमचा सेकंद जो पास होतो सर्व ड्रामा बनलेला आहे.
तुम्ही जाणता आता आपण बेहदच्या बाबांकडून राजयोग शिकून नरापासून नारायण विश्वाचे मालक बनतो. तुम्हा मुलांना हा शुद्ध नशा असला पाहिजे. बेहदचे बाबा 5,000 वर्षांनंतर भारतामध्ये येतात. ते शांतीचे सागर, सुखाचे सागर आहेत. ही महिमा पारलौकिक बाबांचीच आहे. तुम्ही जाणता ही महिमा एकदम बरोबर आहे. सर्व काही एकाकडूनच मिळते. तेच दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. ज्यांच्या समोर तुम्ही बसला आहात, तुम्ही आपल्या सेंटरवर बसला असाल तर योग कुठे लावणार? बुद्धीमध्ये येईल शिवबाबा मधुबनमध्ये आहेत, त्यांचीच आठवण करता. शिवबाबा स्वतः म्हणतात, मी साधारण वृद्धतनामध्ये प्रवेश केला आहे, पुन्हा भारताला स्वर्ग बनविण्यासाठी. मी ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. तुम्ही माझी किती ग्लानी अर्थात निंदा करता. मी तुम्हाला पूजनीय बनवतो. कालचीच गोष्ट आहे. तुम्ही किती पूजा करत होता. तुम्हाला तुमचे राज्यभाग्य दिले, सर्व गमावून बसलात. आता पुन्हा तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. कधीही कोणाच्या बुद्धीमध्ये येणार नाही की हे दैवी गुणवाले देवता आहेत तर मनुष्य. कोणी 80-100 फूट उंच तर नाहीत. असे तर नाही की त्यांचे आयुष्य मोठे आहे म्हणून छता एवढे उंच असतील. कलियुगामध्ये तुमचे आयुष्य कमी होते. बाबा येऊन तुमचे आयुष्य वाढवितात. म्हणून बाबा म्हणतात, आरोग्य मंत्र्यांना सुद्धा समजावून सांगा. बोला, आम्ही तुम्हाला अशी युक्ती सांगतो ज्याने कधीही आजारी पडणार नाहीत. भगवानुवाच, स्वतःला आत्मा समजून मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर तुम्ही पतितापासून पावन एव्हर हेल्दी अर्थात निरोगी बनाल. मी गॅरंटी देतो. योगी पवित्र असतात तर आयुष्य देखील मोठे असते. आता तुम्ही राजयोगी राज ऋषी आहात. ते संन्यासी तर कधी राजयोग शिकवू शकणार नाहीत. ते म्हणतात गंगा पतित पावनी आहे, तिथे दान करा. आता गंगेमध्ये दान थोडेच केले जाते. मनुष्य पैसे टाकतात, पंडित लोक घेऊन जातात. आता तुम्ही बाबांद्वारे पावन बनत आहात. बाबांना काय देता? काहीही नाही. बाबा तर दाता आहेत. तुम्ही भक्ती मार्गामध्ये ईश्वर अर्थ गरिबांना देत होता, म्हणजेच पतितांना देत होता. तुम्ही सुद्धा पतित, घेणारे सुद्धा पतित. आता तुम्ही पावन बनता. ते पतित पतिताला दान करतात. कुमारी जी अगोदर पवित्र असते तिला सुद्धा दान देतात. तिच्या समोर डोके टेकवतात, खाऊ घालतात, दक्षिणा सुद्धा देतात. लग्नानंतर मग बर्बादी होते. ड्रामामध्ये हे नोंदलेले आहे. तरी देखील पुन्हा असेच रिपीट होणार. भक्ती मार्गाचा सुद्धा पार्ट झाला. बाबा सतयुगाचा सुद्धा समाचार सांगतात. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे. आधी बेसमज होता. शास्त्रांमध्ये तर आहेत भक्ती मार्गातल्या गोष्टी, त्याद्वारे मला कोणी प्राप्त करू शकत नाही. मी जेव्हा येतो तेव्हाच येऊन सर्वांची सद्गती करतो आणि मी एकदाच येऊन जुन्या दुनियेला नवीन बनवितो. गरिबांना सावकार बनवितो. गरीब तर लगेच बाबांचे बनतात. म्हणतात, बाबा आम्ही सुद्धा तुमचे आहोत. हे सर्व काही तुमचे आहे. बाबा म्हणतात, ट्रस्टी होऊन राहा. बुद्धीने हे समजा की हे आमचे नाही, बाबांचे आहे. यासाठी खूप हुशार मुले पाहिजेत. मग तुम्ही घरामध्ये भोजन बनवून खाता, जणू यज्ञामधूनच खाता, कारण तुम्ही देखील यज्ञाचे झालात. सर्व काही यज्ञाचे झाले. घरामध्ये ट्रस्टी होऊन राहतात तर शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खाता. परंतु पूर्ण निश्चय पाहिजे. निश्चयामध्ये जर गडबड झाली तर हरिश्चंद्राचे उदाहरण देतात. बाबांना सर्व काही सांगायचे आहे. मी गरीब निवाज आहे. गीत आहे, आखिर वह दिन आया आज. अर्धा कल्प भक्तीमध्ये आठवण केली, सरते शेवटी मिळाले. आता ज्ञान जिंदाबाद होणार आहे. सतयुग जरूर येणार आहे. मध्ये आहे संगम, ज्यामध्ये तुम्ही उत्तम ते उत्तम पुरुष बनता. तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गवाले होता, मग 84 जन्मानंतर अपवित्र बनता.
पुन्हा पवित्र बनायचे आहे. कल्पापूर्वी सुद्धा तुम्ही असेच बनला होता. कल्पापूर्वी ज्याने जितका पुरुषार्थ केला आहे ते करणार, ते आता वारसा घेणार. बाबा साक्षी होऊन बघत राहतात. बाबा म्हणतात तुम्ही मॅसेंजर अर्थात दूत आहात. अजून कोणी मॅसेंजर पैगंबर असत नाहीत. सद्गती करणारा सद्गुरू एकच आहे. अन्य धर्मनेते येतात धर्माची स्थापना करण्यासाठी. मग ते गुरु कसे झाले? मी तर सर्वांना सद्गती देतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सदैव या शुद्ध नशेमध्ये राहायचे आहे की शांती सुख संपत्तीचा सागर बाबा आम्हाला मिळाले आहेत. आम्हाला सर्व काही एकाकडूनच मिळत आहे. अशा बाबांच्या सन्मुख आम्ही बसलो आहोत. ते आम्हाला शिकवत आहेत. दुसरा पॉइंट आहे, आपला अहंकार सोडून बाबांसारखी निष्काम सेवा करायची आहे. निरहंकारी होऊन राहायचे आहे. मॅसेंजर पैगंबर बनून सर्वांना संदेश द्यायचा आहे. आजचे वरदान आहे, सर्व पदार्थांच्या आसक्तीपासून न्यारे अनासक्त प्रकृती जीत भव. सर्व पदार्थांच्या आसक्तीपासून न्यारे अनासक्त प्रकृती जीत भव. स्पष्टीकरण आहे, जर कुठलाही पदार्थ कर्मेंद्रियांना विचलित करत असेल अर्थात आसक्तीचा भाव उत्पन्न होत असेल तरी देखील न्यारे अर्थात वैरागी बनू शकणार नाही. इच्छा हेच आसक्तीचे रूप आहे. खूप जण म्हणतात इच्छा नाही आहे परंतु चांगले वाटते, तर ही देखील सूक्ष्म आसक्तीच आहे. याचे सूक्ष्म रूपामध्ये चेकिंग कराल की हे पदार्थ अर्थात अल्पकाळ सुखाचे साधन आकर्षित तर करत नाही ना. हे पदार्थ प्रकृतीची साधने आहेत. जेव्हा यांच्यापासून अनासक्त अर्थात न्यारे बनाल तेव्हाच प्रकृती जीत बनाल. स्लोगन आहे, माझे माझेच्या गुंत्याला सोडून बेहदमध्ये राहाल तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकारी. माझे माझेच्या गुंत्याला सोडून बेहदमध्ये राहाल तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकारी. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.